मित्रांनो, आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, तिच्यासाठी खूप काही करतो, तिची काळजी घेतो, तिच्या एका मेसेजची, एका फोनची वाट पाहतो. पण समोरची व्यक्ती आपल्याला तितकं महत्त्व देत नाही. तेव्हा मनात एकच प्रश्न निर्माण होतो, मी एवढं प्रेम करतो, मग मला तिचं प्रेम का मिळत नाही? या प्रश्नाचं उत्तर शोधताना संतांचे विचार आपल्याला एक अतिशय सुंदर गोष्ट शिकवतात. प्रेम करा, पण स्वतःला हरवून नाही. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवणे नव्हे. प्रेम म्हणजे तिच्या आनंदाचा आदर करणे आणि तिच्या निर्णयाचाही आदर करणे. आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो म्हणून तिनेही आपल्यावर प्रेम केलेच पाहिजे असा नियम निसर्गाने कुठेही केलेला नाही. कधीकधी आपण एखाद्याला मनापासून जवळ करतो, पण त्या व्यक्तीच्या मनात आपल्यासाठी तशी जागा नसते. हे स्वीकारणं खूप कठीण असतं. पण संत सांगतात, की सत्य कितीही कठीण असलं तरी ते स्वीकारलं की मनाला शांतता मिळते. आपण समोरच्या व्यक्तीला सतत मेसेज करतो, फोन करतो, तिचं ऑनलाईन येणं पाहतो, ती कोणाशी बोलते हे पाहतो, तिच्या उत्तराची वाट पाहतो आणि हळूहळू आपलं स्वतःचं आयुष्य विसरतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, ज्या व्यक्तीला माझी किंमत समजत नाही, तिच्या मागे धावताना मी माझी स्वतःची किंमत कमी तर करत नाही ना? प्रेमात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मसन्मान. जिथे आपली किंमत नाही, तिथे वारंवार स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. संतांच्या शिकवणीतून आपल्याला हेच समजतं, की मनुष्याने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. मनाला एखादी व्यक्ती हवी असते, म्हणून ती व्यक्ती आपल्या नशिबात असेलच असं नाही. कधीकधी देव आपल्याला एखादी व्यक्ती देत नाही, कारण त्या व्यक्तीपेक्षा चांगलं काहीतरी आपल्या वाट्याला ठेवलेलं असतं. पण त्या क्षणी आपल्याला ते समजत नाही. आपल्याला वाटतं, ही व्यक्ती माझ्या आयुष्यातून गेली तर माझं आयुष्य संपेल. पण खरं पाहिलं तर कोणत्याही एका व्यक्तीमुळे आपलं आयुष्य संपत नाही. काही काळ मन दुखतं, आठवणी त्रास देतात, एकटेपणा जाणवतो. पण वेळ हळूहळू मनाला शिकवतो, की आपण त्या व्यक्तीशिवायही जगू शकतो. म्हणून जर एखादी मुलगी तुम्हाला महत्त्व देत नसेल, तर सर्वप्रथम तिच्यावर राग करू नका. तिला दोष देऊ नका. तिच्याबद्दल वाईट बोलू नका. तिला त्रास देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला कमी समजू नका. कदाचित ती तुमच्यासाठी योग्य व्यक्ती नसेल. याचा अर्थ तुम्ही वाईट आहात असा अजिबात नाही. प्रत्येक माणसाची पसंती वेगळी असते. एखाद्याला आपण आवडत नाही म्हणून आपल्यात काही कमी आहे असं होत नाही. संतांच्या विचारांचा एक सुंदर संदेश असा आहे, की बाहेरच्या माणसाकडून मिळणाऱ्या मानापेक्षा आपल्या अंतर्मनाची शांतता मोठी आहे. आज ती तुमच्याशी बोलत नाही म्हणून दुःखी होऊ नका. आज ती तुम्हाला महत्त्व देत नाही म्हणून स्वतःचा अपमान करू नका. आज तिचं लक्ष दुसरीकडे आहे म्हणून स्वतःचं आयुष्य थांबवू नका. तुमचं आयुष्य खूप मोठं आहे. तुमच्याकडे तुमची स्वप्न आहेत. तुमच्याकडे तुमचे आई-वडील आहेत. तुमच्याकडे तुमचं भविष्य आहे. तुमच्याकडे स्वतःला मोठं बनवण्याची संधी आहे. मग एका व्यक्तीच्या दुर्लक्षामुळे तुम्ही स्वतःला का तोडून घ्यावं? कधी-कधी आपण प्रेम मिळवण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो. आपण स्वतःचं बोलणं बदलतो, कपडे बदलतो, सवयी बदलतो, सतत समोरच्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षात ठेवा, ज्याला तुमचं खरं रूप स्वीकारायचं आहे, त्याला तुमचं खोटं रूप दाखवण्याची गरज नाही. प्रेम मागावं लागत नाही. प्रेमासाठी भीक मागावी लागत नाही. जिथे प्रेम असतं तिथे आदर असतो, काळजी असते आणि दोन्ही बाजूंनी प्रयत्न असतात. एकतर्फी प्रयत्नांना प्रेम म्हणता येईल, पण त्यातून कायमस्वरूपी आनंद मिळेलच असं नाही. म्हणून तिच्या मागे धावण्याऐवजी स्वतःच्या ध्येयामागे धावा. तिच्या एका मेसेजची वाट पाहण्याऐवजी तुमच्या भविष्याची वाट तयार करा. तिच्या फोटोवर तास घालवण्याऐवजी तुमच्या स्वप्नांवर तास घाला. तिच्या आयुष्यात तुम्हाला जागा मिळते की नाही हे तुमच्या हातात नाही, पण तुमच्या आयुष्यात स्वतःला किती मोठी जागा द्यायची हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. संत विचार आपल्याला शिकवतात, मन शांत ठेवा आणि जे आपल्या हातात नाही ते देवावर सोपवा. जर ती व्यक्ती तुमच्या नशिबात असेल, तर योग्य वेळी परिस्थिती तुमच्या बाजूने येईल आणि जर ती तुमच्या नशिबात नसेल, तर तिच्या मागे कितीही धावलात तरी शेवटी मनाला त्रासच होईल. म्हणून एकदा मनापासून प्रार्थना करा, देवा, मला जे हवं आहे ते मिळू दे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला मिळू दे. ही प्रार्थना मनापासून केली तर मनातील अनेक तक्रारी कमी होतात. कारण आपण देवाकडे एखादी व्यक्ती मागत असतो, पण देव कदाचित आपल्याला योग्य व्यक्ती, योग्य वेळ आणि योग्य जीवन देण्याची तयारी करत असतो. म्हणून आज जर तुमचं प्रेम तुम्हाला मिळत नसेल, तर निराश होऊ नका. कदाचित हा काळ तुमचं मन मजबूत करण्यासाठी आला आहे.
कदाचित हा अनुभव तुम्हाला स्वतःची किंमत शिकवण्यासाठी आला आहे. कदाचित हा नकार तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहे. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला तुमची किंमत नाही, त्याच्यासमोर तुमची किंमत सिद्ध करण्यात आयुष्य घालवू नका. शांत राहा, स्वतःवर प्रेम करा, देवावर विश्वास ठेवा, तुमचं काम करत राहा, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करा आणि एक दिवस असा येईल की मागे वळून पाहताना तुम्हाला स्वतःच आश्चर्य वाटेल की ज्या व्यक्तीसाठी मी इतका त्रास घेत होतो, तिच्यामुळे मी माझं आयुष्य का थांबवलं होतं? कारण वेळ प्रत्येक जखम भरतो, पण त्यासाठी आपण जखमेवर सतत हात ठेवणं बंद केलं पाहिजे. तिच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर पुन्हा पुन्हा जाऊ नका. तिचा शेवटचा ऑनलाईन वेळ पाहू नका. तिने कोणाला लाईक केलं हे तपासू नका. तिने उत्तर का दिलं नाही याचा विचार करत रात्र जागू नका. तुमच्या मनाला सांगा, मी तिच्यावर प्रेम केलं, ते खरं होतं. पण आता मी स्वतःवरही प्रेम करणार आहे. हीच खरी सुरुवात आहे. प्रेम हरलं म्हणून माणूस हरत नाही. कधी-कधी एखादं प्रेम अपूर्ण राहतं, पण त्यातून माणूस पूर्ण होतो. तो अधिक समजूतदार होतो. तो स्वतःची किंमत ओळखतो. तो लोकांना समजून घ्यायला शिकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो देवावर अधिक विश्वास ठेवायला शिकतो. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही आज अशाच परिस्थितीतून जात असाल, तर स्वतःला एक वचन द्या. मी कोणावरही जबरदस्तीने प्रेम लादणार नाही. मी कोणालाही त्रास देणार नाही. मी माझ्या प्रेमाचा आदर करेन आणि समोरच्या व्यक्तीच्या निर्णयाचाही आदर करेन. पण त्याचबरोबर मी माझ्या आयुष्याचा, माझ्या स्वप्नांचा आणि माझ्या आत्मसन्मानाचाही आदर करेन. हे वचन मनापासून पाळा, कारण खरं प्रेम तुम्हाला कमजोर बनवत नाही. खरं प्रेम तुम्हाला चांगला माणूस बनवतं. आणि जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात राहिली नाही, तरी तिच्यासाठी मनात द्वेष ठेवू नका. तिच्यासाठी प्रार्थना करा आणि स्वतःसाठीही प्रार्थना करा. देवा, तिचं आयुष्य आनंदी ठेव आणि मला माझ्या आयुष्याचा योग्य मार्ग दाखव. अशी प्रार्थना करणारा माणूस कधीच हरत नाही. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, ज्याला तुमचं प्रेम समजत नाही, त्याच्यामागे स्वतःला संपवू नका. ज्याला तुमची किंमत कळत नाही, त्याच्यासमोर स्वतःला सिद्ध करू नका. आणि ज्याने तुमचा हात सोडला, त्याच्यामागे धावताना तुमच्या हातात असलेलं स्वतःचं आयुष्य सोडू नका. देवावर विश्वास ठेवा, मन शांत ठेवा, स्वतःवर प्रेम करा आणि पुढे चालत राहा. कारण कधी-कधी देव आपल्याकडून एखादी व्यक्ती दूर करतो, कारण आपल्या आयुष्यात आपल्यासाठी अधिक योग्य असा मार्ग उघडायचा असतो. आज डोळ्यात अश्रू असतील, पण उद्या याच अश्रूमधून तुमची ताकद जन्माला येईल. आज मन दुखत असेल, पण उद्या हेच मन तुम्हाला सांगेल, जे गेलं ते माझं नव्हतंच आणि जे माझं आहे ते मला सोडून जाणार नाही. म्हणून विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्य थांबवू नका. तुमची खरी कथा अजून सुरू झालेली आहे.